दक्षिण रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरण घाटातून एसटी बसची सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केलेली आहे। मागील 8 महिन्यांपासून वरण घाटातून ही सेवा बंद आहे। त्यामुळे पुणे भोर तसेच दक्षिण रायगडमधील प्रवाशांवर खासगी वाहतुकीतून प्रवास करावा लागतोय आणि त्याचा भुर्दंड देखील त्यांना सहन करावा लागतोय। मागील 10 वर्षांपासून दुरुस्ती आणि पावसाळ्यात दरडींच्या संभाव्य भीतीमुळे वरण घाट बंद करण्यात आलेला होता। मात्र आता पुन्हा एकदा वरण घाटातून वाहतूक सुरू करण्याची मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे। एसटी बस सेवा या ठिकाणाहून सुरू करण्याची मागणी करण्यात येते आहे। गेले 8 महिने रस्त्याच्या कामामुळे आणि पावसाळ्यामुळे हा घाट बंद आहे। तर महत्त्वाचं म्हणजे हा घाट बंद असल्यामुळे एसटी बंद केली पहिली। छोट्या मोठ्या आता गाड्या चालू आहेत, ट्रक चालू आहेत, हेवी ट्रक चालू आहेत, परंतु एसट्या बंद केल्यात। आता महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सगळ्या नातेसंबंध वरती घाटावरती असल्यामुळे आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून पुण्याला आम्हाला जावं लागतं अधूनमधून नेहमी। तर ते आम्हाला जाता येत नाही, एसटी नसल्यामुळे फार कुचंबना होते आणि आम्हाला त्या बऱ्याचशा त्रासाला सामोरं जावं लागतं।